की नैतिकता बघावी, राजीनामा द्यावा, हे सगळं होऊ द्या, 6 महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रिपद घ्यावं, एवढंच आमचं सगळ्यांचं मत आहे। पण तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आज नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही याच्यामध्ये नसाल, पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं या बाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही, याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही। म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता, आर आबांनी राजीनामा दिला होता, त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी 6-7 आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा। दादा 2 दिवसीय तुमची बैठक होते, विषय एवढाच आहे की याच्यामध्ये काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल। पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे, पण देशमुख परिवाराला न्याय कुठं मिळताना आपल्याला दिसत नाही। त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारण कमी आणि आपल्याला कुठेतरी ॲक्शन जास्त घ्यावी लागेल। मुख्यमंत्री साहेबांच्या हातामध्ये ते होम मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत, तर मला असं वाटतं की आता 5-10 दिवसात तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि विषय हा संपवावा आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा। 2 दिवसीय आपली बैठक होती आहे, या बैठकीमध्ये वेगवेगळ्या सेलचा देखील आढावा घेतला जातोय, अनेक पदं बदलतील अशी देखील माहिती समोर येते। प्रदेशाध्यक्षापासून असेल, युवकांचे प्रदेशाध्यक्ष किंवा वेगवेगळी पदं आहेत, अनेक वर्ष काही लोक आहेत जी कामं करतायत, ती सर्व बदलायला पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला, किंवा काही निर्णय होणार आहे काय? असं विषय एकच आहे की आम्हाला उद्या बोलवलेलं आहे, त्या मी आमदार आहे, मला कुठेही पक्षाचं पद त्या ठिकाणी नाही। आज आत्ता काही चर्चा चालू आहेत, पवार साहेबांची नेहमी भूमिका आहे की सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायचं। पवार साहेब हे विश्वासात घेत आहेत की इलेक्शनमध्ये काय झालं, काय घडलं, पार्टी संघटनेमध्ये बदल करावे का नाही करावे, आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना ऐकल्यानंतर योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल। आमचं मत आहे की आपल्या पक्षामध्ये काही सिनियर लोक आहेत, अतिशय जबाबदारीने अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना अजून मोठी जबाबदारी देण्याची जरूरत त्या ठिकाणी आहे असं अनेक लोकांचं मत आहे, आमचंही मत आहे। आणि काही नवीन कार्यकर्त्यांना विविध पदं त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। काही पदाधिकारी जे आपले लॉयल आहेत, निष्ठावंत आहेत, पण अजून त्यांना ॲक्टिव्ह पद त्या ठिकाणी दिलं गेलं नाही, ते पद तिथं दिलं गेलं पाहिजे। आणि मग ते दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे, लोकसभेला आपल्याला यश मिळालं, विधानसभेला यश मिळालं नाही, पण आता परत एकदा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत, त्याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि 5 वर्षानंतर आपल्याला तिथं परत एकदा लोकसभा विधानसभेला सामोरं जावं लागणार आहे। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे हे पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, कारण पालिका निवडणुका स्वबळावर लढा असं ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये भूमिका घेतलेली आहे। ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देत या संदर्भात आढावा घेणार आहेत आणि स्वबळावर लढल्यास जास्त उमेदवार निवडून येतील अशी भूमिका घेण्यात आलेली आहे। ठाकरेच्या यांच्या पदाधिकाऱ्यांनी खरं तर बैठकीमध्ये ही भूमिका घेतली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे पालिका निवडणुका स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पालिका निवडणुका स्वबळावर लढा अशी भूमिका ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मातोश्रीवरती मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महत्वाच्या बैठका सुरू आहेत। मुंबईतील लोकसभा मतदारसंघनिहाय या बैठका होत आहेत। प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची यामध्ये महत्वाची बैठकीमध्ये उपस्थिती आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकांना मार्गदर्शन करतात। याच बैठकांमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे, ती म्हणजे एकनाथ चलोरे यांची आगामी ज्या मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत त्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवावी, स्वबळावरती निवडणूक लढवावी अशी इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्या संदर्भात स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कुठलाही निर्णय जो आहे तो बोलून दाखवलेला नाहीये। मात्र स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांनी मात्र आग्रही भूमिका जी आहे ती स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवलेली आहे आणि त्यानुसार येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात याकडे खरं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी निवडणुकांमध्ये जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणायचे असतील तर स्वबळाचाच नारा देणं सर्वाधिक फायद्याचं ठरणार आहे। याआधी ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, ज्या महाविकास आघाडीच्या सोबत झाल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला मोठा दगाफटका जो आहे तो सहन करावा लागल्याची जी
जी माहिती जी आहे ती देखील पदाधिकाऱ्यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे कोणावरती विसंबून न राहता स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी एक मागणी जी आहे ती स्थानिक शिवसैनिकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आशिष शेलारांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही भेट झाल्याची माहिती मिळते. दरम्यान या निवडणुकीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. बीएमसी निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढतींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शेलारांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. तर वाल्मिक कराड आणि गँग हे गंभीर प्रकरण आहे. वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं. या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. तसंच बीडमध्ये काही पतसंस्था बुडाल्या, त्यात वाल्मिकचा संबंध होता असा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो हे मी जबाबदारीनं बोलतो. मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा. न हे आया तो बहुत अच्छा हुआ. मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा. तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी कुठं केली? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता तपासाला वेग आलाय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज सीआयडी तपासणार आहे. कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. तर चाटेच्या घराची झाडाझडती घेतली जाणार आहे. खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शन तपासलं जाणार आहे. तर आपण पाहतोय बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासाला एकंदरीतच वेग आलेला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडी तपासणार आहे. कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीसाठी आज ताब्यात घेणार आहे. तर चाटेच्या घराची झाडाझडती देखील घेतली जाणार आहे. खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शन देखील आज तपासलं जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता संघ दक्ष झालाय. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक झाली असल्याची खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलार यांनी संघाच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. मुंबईत मनसे आणि भाजप युती संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती मिळते. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता संघ देखील मैदानात उतरलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला संघ दक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये संघ आपल्याला वर असल्याचं पाहायला मिळालं होता आणि पुन्हा एकदा आपला संघ आता ऍक्शन मोडमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आल्याचं पाहायला मिळतंय. आता सकाळी आपण जर पाहिलं असेल तर आशिष शेलार आणि सुरुवातीला राज ठाकरेंची भेट झाली.
आणि या भेटीनंतर आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची आपल्याला मुंबईमध्ये भेट झाल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे. आता संघ प्रामुख्याने आपल्याला दोन्ही भागांमध्ये पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन्ही भागांमध्ये आपल्याला ऍक्टिव्हली काम करताना पाहायला मिळणार आहेत. संघाची भूमिका हीच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाची एक हाती सत्ता यावी आणि ही एक हाती सत्ता येण्यासाठी संघ प्रामुख्याने राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या काय काय योजना आहेत त्या योजना प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये पोहोचणं तितकंच बंधनकारक आहे. त्यामुळे संघाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक आपल्याला ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आजची जी प्रमुख बैठक आहे, जी भेट झाली आहे आशिष शेलारांची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख व्यक्तींची, या भेटीनंतर प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भातला रोडमॅप तयार होईल आणि त्यानंतर प्रामुख्याने संघाच्या स्वयंसेवकांची जबाबदारी काय असणार आहे आणि भाजपची नेत्यांची जबाबदारी काय असणार आहे, हे म्युच्युअली काम आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी अनेक शस्त्रांचा वापर केला होता आणि त्या शस्त्रांची नावं ऐकली तरी मारेकऱ्यांचं क्रौर्य डोळ्यासमोर उभं राहतं. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला. निर्घृण हत्येतील वेगवेगळे कंगोरे आता समोर येऊ लागले. आरोपींनी थंड डोक्यानं नियोजनपूर्वक देशमुखांची हत्या केल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची माहिती तपास यंत्रणांनी कोर्टाला दिली. देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा गॅसचा पाईप वापरण्यात आला. त्या पाईपला करदोड्याची मूठ तयार करण्यात आली. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ आरोपींनी वापरली. 4 लोखंडी रॉड, एक कोयता वापरण्यात आला. लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती हत्येसाठी वापरण्यात आली. तलवारीसारखं शस्त्र आणि एका लाकडी दांड्याचा क्रूर हत्याकांडात वापर करण्यात आला. ही हत्या करत असताना हत्यारांनी जी वापरलेले शस्त्र आहेत त्या शस्त्रासंदर्भात काल न्यायालयामध्ये त्याची यादी दिली. ती यादी ऐकल्यानंतर अंगावरती शहारा येतोय. तर संतोष देशमुख यांचा मृत्यू हा मल्टिपल इंजुरीने झालेला होता. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात बेरहिमीनं मारल्याचं देखील या रिपोर्टच्या अहवालामध्ये समोर आलेलं आहे. आरोपींना कठोर शिक्षा करताना प्रत्येक पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची संख्या आणि प्राणघातक शस्त्र मारेकऱ्यांच्या हिंसक प्रवृत्तीची साक्ष देण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर दिलेली शस्त्रांची ही माहिती खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी आहे का अशी शंका मुलगा झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली आहे. या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय. लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाइंड आहे असा पोलिसांचा दावा आहे. मात्र झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात बिल्डर लॉबी आहे का असा संशय व्यक्त केलाय. बिश्नोई लॉबी संदर्भात पोलीस कोणत्या पुराव्याच्या आधारे दावा करतायत असा सवाल झिशान यांनी केलाय. या हत्येमागे बिल्डर लॉबीचा हात आहे का याचा तपास करा अशी मागणी झिशान यांनी पोलिसांकडे केली आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात 60 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून ताब्यात त्यांना घेण्यात आलेलं आहे. एटीएसनं बांगलादेशींना ताब्यात घेतलेलं आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं कळतंय आणि 60 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या विशाळगडावरची संचारबंदी 5 महिन्यांनंतर उठवलेली आहे. मात्र इथे आजही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी 14 जुलै रोजी आलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे प्रशासनानं अखेर अतिक्रमणावर कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतर विशाळगड आज पहिल्यांदाच खुला झालाय. भंडाऱ्याच्या लाखनदूर तालुक्यातील हरदोली गावात झुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरल्याची घटना घडली होती. नागरिकांना गावातील झाडाझुडपात वाघ दिसताच वाघाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी वाघाजवळ जाऊन सेल्फी देखील काढला.
तर 2 ते 5 फुटांवरून वाघाचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली असून वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खारघर टेकडीवर गेल्या आठवड्याभरात नागरिकांना बिबट्या दिसून आल्यानं घबराट पसरली आहे. फणसवाडी, चाफेवाडी या परिसरात नागरिकांना बिबट्याचा वावर दिसून आला. पहाटे कामावर जाणाऱ्या नागरिकांनी या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. तर अधिकाऱ्यांनी देखील परिसरात बिबट्याचा तसंच कोल्ह्याचा वावर असल्याचं म्हटलं. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये असं आवाहन केलं. केरळमधील मल्लपुरममधील तिरूर इथल्या पुयंगडी उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला आणि यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. हत्तीनं या व्यक्तीला सोंडेत उचलून खाली आपटलं. तर हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झालेत. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वार्षिक उत्सवादरम्यान काही सजवण्यात आलेले हत्तीही मिरवणुकीत होते आणि यामधील एक हत्ती अचानक उधळला आणि त्यानं जमावावर हल्ला केला. या हत्तीवर माहुतांनी लगेच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक वाघ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये असलेल्या प्रादेशिक वनात देखील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मानव वन्यजीव संघर्ष अथवा अन्य समस्येनंतर पकडण्यात आलेले वाघ हे चंद्रपूर शहरालगतच्या मूल मार्गावरील वन विभागाच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जातात. तर चंद्रपुरात वन विभागाच्या मूल मार्गावरील वन्यजीव शुश्रूषा केंद्राचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. आणि आता पुढची बातमी पाहूया. चंद्रपूर शहरातील मोठ्या व्यावसायिकांवर, घर आणि कार्यालयांवर ईडीचे कर्मचारी दाखल झाले असून विनोद सिंग ठाकूर यांच्या कार्यालयामध्ये शोध कारवाई सुरू आहे. जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर अधिकारी दाखल झालेत आणि ईडीची 7 पथकं त्यांच्याकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. या कुटुंबाशी संबंधित 2 सदस्यांवर गेल्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर आर्थिक अपहार प्रकरणी ईडीची शोध मोहीम सुरू असल्याची चर्चा आहे. बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.